हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे MPMचा लेयरची प्रोसिजर कशी असते, ते कसं करतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसिजर आणि मटेरियल कॅल्क्युलेशन दाखवलेला होता। या व्हिडिओमध्ये कामाची प्रोसिजर, लेइंग कसं करतात, अस्फाल्टिंग कसं करतात, ज्या रोडला MPM किंवा ग्राउटिंगचा रोडसुद्धा म्हणतात, त्याची पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे। सगळ्यात पहिले आपण जो WBMचा लेयर झालेला आहे त्याच्यावर आपण खडी अनलोड करून घेतोय। त्याचे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे आपण खडी अनलोड केली। खडी अनलोड केल्यानंतर ती स्प्रेडिंग करून घेतली रिक्वायर्ड लेंथला, रिक्वायर्ड विड्थ आणि त्या हाईटला जे आपल्याला पाहिजे। हे केल्यानंतर आपल्याला वरती स्प्रे करायचा आहे। आम्ही साईटवर बोजर आणला आहे। हा बोजर आहे जो अस्फाल्ट हीट करतो आणि ती हीट झाल्यानंतर आपण ती स्प्रे करतो। हा मोठा बोजर आहे 25 टनाचा आणि हा छोट्या बोजरमध्ये ती अनलोडिंग करत आहे। आपण 4 टनाप्रमाणे मारतो। हा छोटा बोजर आहे 4 टनाचा, ज्याच्यात 4 टन अस्फाल्ट आहे। आपण ती हिटिंग करत आहे। आता हिटिंग चालू आहे आणि हा हिटिंगचा तो डिस्प्ले आहे, म्हणजे याच्यात किती हीट झाली ती शो होतो। आपल्याला 190 हीट करावं लागते। 190 हीटला डांबर जो अस्फाल्ट आहे तो तशा सरफेसनं त्याचा एरिया कवर करतो। जास्त हीट असल्यावर सुद्धा प्रॉब्लेम होतो आणि कमी असल्यावर सुद्धा प्रॉब्लेम होतो। कमी असला की डांबर जास्त जातो आणि जास्त हीट असलं की त्याची लिक्विड असल्यामुळे तो त्या ज्या खडीमधली गॅप आहे त्या गॅपमध्ये जाऊन बसतो, म्हणून आपण तेवढी हीट करत असतो। आता हिटिंग चालू आहे। हा छोटा बोजर आहे, इथं LDOची टाकी आहे। हिटिंग केल्यानंतर आपण जी खडी स्प्रेड केलेली होती त्याच्यावर हा स्प्रेमॅन स्प्रे करत आहे। ही स्प्रे गन आहे त्याच्या हातात। त्यानंतर स्प्रे केल्यानंतर खाली आपण जी साईड शोल्डरला जी खडी स्टॉक केलेली आहे 12 mm ती मारणार। आता स्प्रे केल्यानंतरचा सरफेस आहे, पुढं स्प्रे चालू आहे। साईडला बघा, त्या पोलच्या बाजूला 12 mm स्टॉक केलेली आहे साईड शोल्डरला, ती आपण त्या रोडवरती मारणार। या रोडवरती, याला ग्राउटिंगचा रोड, MPMचा रोड म्हणतात। हा जो आहे ब्लॅक तो डांबर आहे। हे बघा पाठीमागं लेबर 12 mm हे स्प्रेड करत आहे, छरा मारत आहे, म्हणजे जे घमेल आहे ते फिरकून, म्हणजे एका जागेवर होतात नाही, असं गोल फिरवतात। आणि ही जी साईड शोल्डरला 12 mm ची खडी आपण स्टॉक केलेली आहे पूर्ण रिक्वायर्ड लेंथला। हे बघा पूर्ण झाल्यानंतर तिथं लेबर हे 12 mm स्प्रेड करत आहे। व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा। नवीन शिकाऊ उमेदवाराला जो फ्रेशर असेल इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिलच्या सुपरवायझरला